नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेली नमो शेतकरी योजना अजूनही तिचा 8वा हप्ता प्रलंबित आहे आणि 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होत असल्याच्या अनेक चुकीच्या बातम्या सातत्यानं दर मिनिटाला प्रसिद्ध होत आहेत। शेतकरी इथला या जगाचा पोशिंदा आहे, तो इथल्या व्यवस्थेने इतका अगतिक बनवलेला आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो सातत्याने आपला मोबाईल चाळत असतो की नमो शेतकरीच्या हप्त्याबद्दल काही अपडेट आली का किंवा नवीन एखादी बातमी आली का। आणि मग ही बातमीची पडताळणी करण्यासाठी दिसतात की 5 मिनिटापूर्वी नमोचा हप्ता जमा झाला, 10 मिनिटापूर्वी पीएमचा हप्ता जमा झाला, या 12 जिल्ह्यात जमा झाला, त्या 13 बँकेत जमा झाला। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, शेतकरी नाचायला लागले, लाडक्या बहिणी नाचायला लागल्या, असे पण काही शीर्षक टाकतात आणि तुम्हाला आम्हाला कुठेतरी त्या बातम्यांकडे आकृष्ट करतात, तुमची आमची कुठेतरी भावनिक दिशाभूल करतात। ही शुद्ध फसवणूक आहे। एकतर सरकार तुम्हाला आम्हाला फसवत आहे, दुसरीकडे हे आमचीच कोणीतरी लोक तुम्हाला आम्हाला दिशाभूल करून फसवत आहेत। आणि मग होतं काय की तुम्ही किसान आयडी काढला नाही, फार्मर आयडी काढला नाही, केवायसी झाली नाही किंवा डीबीटी अंतर्गत दुसऱ्याच बँकेत ते पैसे गेले असतील, म्हणून आपण आपल्या शेतातले घरातले कामधंदे सोडून ऑनलाईन सेंटरला जातो, तिथं तपासणी करतो, कारण त्याच्यातलं आपल्याला काही कळत नाही, कारण आपण गावखेड्यातले शेतकरी आहोत। आपला तुमचा आमचा संबंध जो येतो तो शेती सोबत येतो, माती सोबत येतो। आणि मग शेती मातीशी नातं ठेवत असताना ह्या ज्या काही सरकारनं लादलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टीमधलं तुम्हाला आम्हाला काही एक कळत नाही। आणि अशा स्थितीमध्ये मग आमची तुमची कुठेतरी भावनिक फसवणूक होते, दिशाभूल होते आणि गरज नसताना, कारण नसताना मग कुठेतरी आपण नको त्या गोष्टीसाठी कागद जमा करतो, तिथं पैसे घालतो, घरातलं काम बुडतं, शेतातलं काम बुडतं, अशा ह्या गोष्टी सातत्यानं घडत आहेत। आणि याच्यावर कुणाचं नियंत्रण नाही। याची जर कुणाकडे तक्रार केली तर ती तक्रारीची कोणी दखल घेत नाही। एखाद्या गावामध्ये जर एखाद्या पीएम किसान योजनेचे 10 शेतकऱ्यांना लाभ मिळत असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जर त्याचे पैसे जमा होत असतील आणि 4 लोकांच्या खात्याला जर ते पैसे जमा होत नसतील किंवा त्यांचा हप्ता जर बंद होत असेल, तर त्याला इथल्या व्यवस्थेनं दिलेला एक, लोकशाही व्यवस्थेनं दिलेला एक घटनादत्त अधिकार आहे की त्याला तो जाणून घेण्याचा अधिकार आहे की माझे पैसे कशामुळे बंद झाले, का मला लाभ मिळाला नाही। मात्र सरकारकडून असं कुठलंही कळवलं जात नाही। याची प्रचिती तुम्हाला मागच्या वर्षी आलेली असेल की जून 2024 मध्ये सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेची घोषणा करत असताना 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा केले आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर ज्या बहिणी नियमित खात्यामध्ये व्यवहार करत होत्या त्या बहिणींना धडाधड पैसे जमा झाल्याचे मेसेज आले। मात्र ज्यावेळेस त्या पैसे काढायला गेल्या तर ते पैसे त्या खात्यातले निघत नव्हते, कारण बँकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या खात्याला केवायसी करावी लागते। आणि मग केवायसी करण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली गेली की तुमचं खातं एकतर डॉर्मॅट आहे, स्टॉप आहे, इनऑपरेटिव्ह आहे, म्हणजे अशी वेगवेगळी कारणं सांगितली गेली। या वर्गवारीमध्ये जर एखाद्या लाभार्थ्याचं किंवा एखाद्या खातेदाराचं जर खातं जात असेल तर रिझर्व्ह बँकेचा नियम सांगतो की त्या खातेदाराला त्याची पूर्व सूचना वेगवेगळ्या माध्यमातून देणं गरजेचं असतं। मात्र अशा कुठल्याही सूचना बँकाने दिले नाही आणि लाखो नाही करोडो खाते अशी नियमबाह्य होल्ड केली। ही एक इथली खूप मोठी एक आमच्या तुमच्या अधिकाराशी खेळ करणारी एक इथली व्यवस्था तयार झालेली आहे। आणि मग 3-3, 4-4 दिवस रांगेत उभं राहून त्या केवायसी केल्या, केवायसी झाल्याच्या नंतर मग कुठेतरी पैसे काढले आणि तेव्हापासून तर आतापर्यंत कधी त्या लाडक्या बहिणीच्या खातीला राहू येतो, कधी केतू येतो, कधी शनी येतो, तर कधी 7.5 येते। हे अशी चालूच आहे की ही पूजा घाला, ती पूजा घाला आणि गुण काही येत नाही। कधी सरकार म्हणतं केवायसी करा, कधी म्हणतं ई केवायसी करा, कधी म्हणतं सी केवायसी करा, कधी लाडक्या बहिणीचं पोर्टल लॉन्च करतं, कधी म्हणतं 31 डिसेंबर मुदत। हे असे सगळे धंदे सुरू आहेत आणि याच्या विरोधात बोलायला कोणी तयार नाही। तुम्ही आम्ही सुद्धा पुरते गुलाम झालेलो आहात। एखादा लोकप्रतिनिधी जर गावात येत असेल तर त्याच्या मागं पुढं आपण शेपटा हलवत फिरतो, मात्र त्याला हे प्रश्न आपण विचारत नाही की साहेब तुम्ही सभागृहात जाऊन गळा बसेपर्यंत बोंबला की द्यायचे असतील तर लाडक्या बहिणीला सुख्यासुखी पैसे द्या, शेतकऱ्यांना द्यायचे असतील तर सुखासुखी द्या, नाहीतर तुमच्या त्या योजना चुलीत घाला, खड्ड्यात घाला। अशा योजना देऊ नका, फक्त आमच्या हाताला काम द्या, कष्टाला दाम द्या आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या। बाकी तुम्हाला काहीही मागणं नाही। आमचा पोरगा जर एखाद्या खाजगी दुकानात नोकरी करत असेल तर त्याचं
कुठेतरी तिथेही शोषण व्हायला नको, कॉर्पोरेट सेक्टरमध्येही शोषण व्हायला नको. मात्र ही मागणी करणार कोण आणि या मागणीला पुढे लावून धरणार